पीक विमा कंपनीने पात्र शेतकरी असून देखील विविध किरकोळ कारणे सांगून त्यांना अपात्र करण्याचा धडाका हा सुरू केलेला आहे। यांचे अधिकारी बांधावर पोचत नसल्याचे देखील कारण सांगतात। शेतकरी 24 तास शेतावर राहणाऱ्या शेतकऱ्याला बांधावर नाही म्हणून हे असे किरकोळ कारण सांगतात। चुकीच्या वेळी म्हणजे उशिरा अर्ज आला, पाऊस होता न होता, किरकोळ असे कारण सांगून तब्बल चंद्रपूर जिल्ह्यातील 7113 शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे। या संबंधित आता 5 तारखेला राज्य शासनाची पीक विमा कंपनीसोबत बैठक ठरण्यात आहे। आता ह्या फक्त एका जिल्ह्याचं प्रकरण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा हीच परिस्थिती आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे येत नाही। या मुज्जर पीक विमा कंपनीवर कुणाचंच का अधिकृत म्हणजे नजर आहे की नाही, यांच्यावर वाच कुणाचा आहे हेच काही कळायला तयार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जेवढ्या ताकदीने अंमलबजावणी करतात त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने जर पीक विमा